यात एक्झाम्पल फर्स्ट आपण पाहणार आहोत. एका महिलेची ओळख करून देताना एक माणूस म्हणाला, तिची आई ही माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या महिलेशी नाते काय आहे असं विचारलंय आपल्याला. काय विचारलंय? माणसाचे महिलेशी नाते. हे आपण आधी लक्षात ठेवायचं की त्या माणसाचं महिलेशी नातं विचारलंय, कारण बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होऊन असं पण होतं की महिलेचं नातं हे सांगू शकतो, म्हणून हेही लक्षात ठेवायचं. आणि अशा प्रकारचे जे काही ब्लड रिलेशन्सवर क्वेश्चन असतात तर त्यासाठी एक इझी ट्रिक आहे की हे सॉल्व्ह करताना कधी पण ना आपण वाक्य नेहमी लास्टपासून सोडवायला ट्राय करायचं. जसं की हे काय आहे, तिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे असं तो माणूस म्हणतोय, कारण इथे आपल्याला दिलेलं आहे की एक माणूस म्हणाला. तर त्याच्या सासूची एकुलती एक मुलगी, तर ती त्याची कोण झाली? त्याची झाली पत्नी. आणि तिची आई, एका मुलीची ओळख करून देताना म्हणतोय की तिची आई, त्या मुलीची आई त्याच्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. इथेच आपण म्हटलं की ती पत्नी आहे, म्हणजे मग आणि त्या मुलीची आई आहे, म्हणजे त्या मुलीचं रिलेशन आपल्याला इथे कळतं की जर तिची आई त्याची पत्नी झाली तर ती जी मुलगी आहे ती त्या माणसाची कोण झाली? मुलगी झाली. हे आपल्याला लक्षात येतं. पण आपल्याला विचारलं काय की त्या माणसाचं त्या महिलेशी नातं विचारलंय. मग आपण मुलगी नाही म्हणू शकत इथे, कारण त्याचं तिच्याशी नातं विचारलंय. तिचं त्याच्याशी विचारलं असतं तर मुलगी हे आलं असतं, पण इथे आपल्याला काय विचारलंय? माणसाचं महिलेशी नातं. तर यावरून आपल्याला कळतं की तो माणूस मग कोण लागेल? त्या महिलेचा किंवा त्या मुलीचा? तर वडील. म्हणून जेव्हा आपल्याला ऑप्शन्स दिले असतील तर त्यात आपण वडील ऑप्शन चूज करू. बऱ्याच वेळा असे काइंड ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होतं आणि मुलगी असंही ऑप्शन आपल्याने चूज केलं जातं. म्हणून लास्टपासून सुरुवात करायची, व्यवस्थित काय विचारलंय ते पाहायचं आणि त्याप्रमाणे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता याच ब्लड रिलेशनमध्ये अजून एक टाईप असतो, तो टाईप आता आपण पाहणार आहोत. ते कसं सॉल्व्ह करायचं तेही आपण समजून घेणार आहोत. तर इथे त्यांनी आपल्याला काय विचारलं? ए इज बीज ब्रदर. ए हा बीचा भाऊ आहे. तर यासाठी तुम्हाला अजून सिंपल ट्रिक सांगेल की जे भावा बहिणीचं नातं असतं ना, की समजा ए आणि बी हे भाऊ भाऊ आहेत, तर आपण ना ते इक्वल साईनने दाखवायचं. ए आणि बी हे दोघी भाऊ आहेत. भाऊ म्हणजे मुलगा मेल आहेत, तर ते आपण कॅपिटल एमने दाखवू शकतो. आणि जर फिमेल असेल तर ते आपण एफने असं दाखवायचं, म्हणजे आपल्याला कळतं तिथे. हे झालं भावा बहिणीचं नातं. आणि काय म्हटलं आहे नंतर? आई, सी इज एज मदर. समजा आईचं नातं आहे की आता हे भाऊ बहिणी झाले आणि याची जर आपल्याला आई दाखवायची तर ते आपण ना असं दाखवू शकतो. ए समजा किंवा बी समजा, काही ते समजा ए आई आहे आणि बी वडील आहेत, तर जे आई वडीलचं नातं असतं ना ते आपण इंटूच्या साईनने दाखवू शकतो. आणि खालच्या दिशेने म्हणजे हे वरिष्ठ हे आई वडील झाले आणि आपण खालच्या दिशेने ॲरो दाखवलाय ते हे त्यांचं मुलबाळ असं काही असेल. आणि इथेही ए जर आई आहे तर आपण एफ दाखवू आणि बी जर वडील आहे तर आपण एम दाखवू फॉर मेल. हे असं करून जर सॉल्व्ह केलं तर इझी जातं. मी तुम्हाला हे एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगते म्हणजे हे लवकर लक्षात येईल. फक्त लक्षात ठेवा की भावा बहिणीचं रिलेशन दाखवताना आपण इक्वल साईन यूज केले. आई वडिलांचं रिलेशन दाखवताना आपण इंटूचं मल्टिप्लायचं साईन यूज केलेलं आहे. आणि जे वरिष्ठ आहेत त्यांना आपण वरच्या दिशेला दाखवतो आणि त्यांचे जर मुलं दाखवायचे तर आपण असा हा डाऊनवर्ड साईडचा ॲरो यूज करतो. तर इथे काय दिलंय? ए इज बीज ब्रदर. ए हा बीचा भाऊ आहे. ए आणि बी मधलं नातं काय की तो ए हा बीचा भाऊ आहे. तर भाऊ कोण आहे? ए आहे. म्हणजे ए काय झाला? मेल झाला, माणूस झाला. बी काय आहे? आपल्याला इथे दिलेलं नाहीये, म्हणून आपण तिथं तेवढ्या पुरता ब्लँक ठेवूया. आता नेक्स्ट काय आहे की सी ही ए ची आई आहे. ए ची आई दाखवायची. एक मिनिट, मी इथे फक्त तुम्हाला समजण्यासाठी जरा अजून ब्रीफली सांगते. ओके, तर ए हा बीचा भाऊ आहे. ए आणि बी भावाचं काहीतरी रिलेशन आहे, भावा बहिणीचं, म्हणून इक्वल साईन दाखवलं. ए हा बीचा भाऊ सांगितलाय म्हणजे ए हा भाऊ झाला, मेल झाला, बीचं माहिती नाहीये. ओके, नेक्स्ट आहे सी ही ए ची आई आहे. तर मी सांगितलं तुम्हाला की हे डाऊनवर्डने आपण दाखवतो. सी फिमेल आहे, आई सांगितलंय म्हणून तिचे कोणीतरी हजबंड असणार आहे, आपल्याला अजून माहिती नाही, आपण ते ब्लँक सोडलं. ओके, डी हा सीचा वडील आहे. सीचे वडील सांगितलेत. डी म्हणजे परत ही त्यांची मुलगी झाली, मग डी हे वडील आहेत, मेल आहेत, त्यांची पण कोणी वाईफ असणार आहे, ते पण आपण ब्लँक ठेवू, आपल्याला माहिती नाहीये, पण डी हे वडील आहेत, मेल आहे. ओके, नेक्स्ट आहे ई हा बीचा मुलगा आहे. ई इथं कुठे दिसतंय का? आपल्याला नाही, पण बी दिसतोय इथे. आणि बीचा मुलगा सांगितलाय आपल्याला ई. मग
इथून आपण ॲरो दाखवू शकतो. तिथे बी कोण झालं, आई किंवा वडील कोणीतरी झालं, आणि ई हा मुलगा झाला. मुलगा आहे म्हणजे मेल आहे, आपण इथे एम लिहिला. तर डी चे ईशी नाते काय आहे आपल्याला असं विचारलंय. हा जो डी आहे याचं ईशी नातं विचारलंय. ईचं नाही विचारलंय, हेही लक्षात ठेवा, डीचं विचारलंय. तर डी आपल्याला दिसतंय की ई हे दोघी भाऊ बहिणी आहे, म्हणजे याची जी आई आहे तीच बीची आई झाली. तर ईच्या आईचे वडील म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे कोणीतरी आजोबा पणजोबा काही येणार आहे माहितीये, पण ते त्यांचेही वडील आहे, म्हणजे तेच पणजोबा येणार आहे, ग्रेट ग्रँडफादर येणार आहे. तर अशा प्रकारे हे रिलेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ॲक्च्युली हे खूप इझी आहे. जर आपण प्रॅक्टिस केली अशा टाईप्स ऑफ एक्झाम्पल्सची तर हे खूप लवकर सॉल्व्ह होता. पण असं ॲरोज दाखवून किंवा हे जे रिलेशन्स आहे ते व्यवस्थित दाखवून आपण हे लवकर सॉल्व्ह करू शकतो. जर हा प्रश्न तुम्हाला काही यात अडचण आली असेल किंवा कळाला नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, कळाला असेल तरी सांगा, म्हणजे मी या प्रकारची सिरीज अजून तुमच्यासाठी वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन येईल, जेणेकरून एक्झामपर्यंत तुमची व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस होईल. तर हे झालं अबाउट ब्लड रिलेशन्स. आता नेक्स्ट टॉपिक आहे मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, म्हणजेच गणितीय अभियोग्यता. तर या टाईपवरही जे काही प्रश्न विचारण्यात येतात त्याचेही आपण एक एक दोन एक्झाम्पल्स पाहून घेणार आहोत, म्हणजे एक आपल्याला ओव्हरऑल अंदाज येऊन जाईल की प्रश्न कशा प्रकारचे असतात ते. तर यात आपण फर्स्ट पाहणार आहोत फ्रॅक्शन्स, अपूर्णांकांवर आधारित प्रश्न. इथे आपल्याला एक सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 2/3 + 3/4 - 1/2. तर हे आपण स्कूलमध्ये असतानाही अभ्यासला आहे की कधीही असे एक टाईप ऑफ अपूर्णांक सिम्प्लिफाय करताना आपल्याला त्यांचा जो डिनॉमिनेटर असतो किंवा जो छेद असतो तो समान असावा लागतो. तर त्यासाठी आपण यांचं एक आता कॉमन LCM काढून घेणार आहोत. LCM काढणं म्हणजे तिघींच्या पाड्यामध्ये येणारी एक संख्या आपण पाहणार आहोत की जी तिघींमध्ये सेम असते ती. तर आपल्याला माहिती आहे की तीनाच्या पाड्यामध्ये 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. जर 3ला आपण 4ने मल्टिप्लाय केलं 12 येतं. 4च्या पाड्यात पण 4 × 3 12 येतं, आणि 2च्या पाड्यात पण 6 दुणे 12 म्हणजे 2 × 6 12 हे येत असतं. तर 12 यांचा हा कॉमन फॅक्टर झाला हे आपल्या लक्षात येतं. मग त्याला आपण मल्टिप्लाय करतो. तर हे आपण कसं करतो, 2 × 4. ज्या संख्येने आपण खाली मल्टिप्लाय करतो त्याच संख्येने वरही करतो, आणि हे झालं आपलं 3 × 4 म्हणजे 12. मी इथे खाली तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करते. तर आपल्याला माहिती आहे 4 दुणे 8 येतं, आणि हा बेस 12 सेम झाला, प्लस हे 3 × इथं आपण 3ने करणार आहे म्हणून इथे पण 3ने करू. 3 त्रिक 9 आणि खाली 12 होणार आहे, आणि मायनस 6 × 1 6 × 1 म्हणजे 6 आणि खाली 12. तर आपल्याला माहिती आहे आता बेस सेम झालाय, तर आपण हे सॉल्व्ह करू शकतो. तर हे आता आपण पुढे काय करू, मी इकडे सॉल्व्ह करते. हे 8 + 9 - 6 आपण हे असं लिहू शकतो, आणि 12 हा कॉमन झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटर सेम आहे, तर तो आपण ॲज इट इज लिहितो. तर इथे आपण पाहू शकतो की 9 आणि 8 किती होता, 17 - 6/12. तर याचा आन्सर काय येणार आहे, 17 - 6 म्हणजेच 11/12. तर असे काइंड ऑफ फ्रॅक्शन्सचे सम आपण सॉल्व्ह करत असतो. बेस सेम करायचा आणि सॉल्व्ह करायचे. याचीही प्रॅक्टिस केली तर हे लवकरात लवकर सॉल्व्ह होतं, म्हणजे आपला वेळ वाचतो. तर हे एक्झाम्पल आता आपण फ्रॅक्शन्सचं पहिलं पाहिलं. त्याचप्रमाणे आता आपण सेकंड एक्झाम्पलही पाहणार आहोत की अ स्टुडंट स्पेंड्स 1/4 ऑफ हिज स्टडी टाइम ऑन पेपर 1 अँड 2/5 ऑन पेपर 2. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टाइम इज रिमेनिंग. तर एक विद्यार्थी आहे, त्याच्या अभ्यासाचा जो वेळ आहे त्यापैकी तो एकाच 4 वेळ आहे तो पेपर 1 वर देतो, आणि 2/5 जो वेळ आहे तो पेपर 2ला देतो. तर त्याच्याकडे किती टाइम शिल्लक आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर असं टाईप ऑफ सम्स आले तर आपण आधी काय करू की टोटल टाइम्स किती स्पेंड केलेला आहे ते आपण काढणार आहोत. तर फर्स्ट आहे 1/4, हा त्याचा पेपर 1चा टाइम, आणि सेकंड आहे 1/5. तर टोटल टाइम काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की यांचं जे डिनॉमिनेटर आहे ते सेम नाही आहे. तर यातला पण आपण LCM काढू. तर आपल्याला माहिती आहे 4च्या पाड्यामध्ये पण 20 येतो, 5च्या पाड्यात पण 20 येतो. किंवा जर हे 2 टर्ममध्ये आले तर आपण असं करू शकतो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 5 × 2 20, आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण आपण करत असतो, म्हणजे 5 × 1 = 5 आणि 4 × 2 = 8. तर हे आपलं झालं 13/20. तर टोटल टाइम स्पेंड केलेला आपला निघाला 13/20. आता वेळ उरलेला किती आहे ते आपल्याला काढायचं. तर आपल्याला माहिती आहे की हे तासामध्ये दिलेलं आहे आपल्याला, म्हणून आपण 1 तासाचा हा 1 घेतला, -13/20 केलं. 20 - 13/20
इज इक्वल्स टू 7/20. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करत असतो. यात आपलं बेसिक्स मॅथ्स क्लिअर असलं तरी हे एक्झाम्पल आपल्याला इझी जातं. तर हे झालं आपलं फ्रॅक्शन्सवर डिपेंडिंग एक्झाम्पल्स. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात, म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत टाईम अँड डिस्टन्स म्हणजेच वेळ आणि अंतर यावर आधारित प्रश्न. यावर ॲक्च्युली बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हे प्रश्नही सॉल्व्ह करणं इझी आहे, फक्त आपल्याला याची मेथड लक्षात आली पाहिजे. चला तर मग सुरुवात आपण फर्स्ट एक्झाम्पलवरून करूया. त्यापूर्वी मी इथे एक आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट नोट म्हणू शकतो आपण ही दिलेली आहे की केव्हाही जर किलोमीटर पर आवरमध्ये दिलेलं असेल आणि त्याचं जर कन्वर्जन आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर आपल्याला त्या टर्मला मल्टिप्लाय बाय 5/18 याच्याने करावं लागतं. हे एक तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, कारण हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि जर मीटर पर सेकंडचं कन्वर्जन आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर त्याला पण आपण इंटू 18/5 असं करत असतो. हे प्रश्नावरून आपल्याला लक्षात येईल. तर जरा पाहूया. अ ट्रेन ट्रॅव्हल्स ॲट 72 किलोमीटर पर आवर. हाऊ मेनी मीटर्स विल इट कवर इन 25 सेकंड्स. तर एक ट्रेन दिलेली आहे आणि तिचा जो वेग आहे तो ताशी 72 किलोमीटर वेगाने ती धावते आणि 25 सेकंदात ती किती अंतर पार पाडेल हे आपल्याला विचारलं आहे. तर याच्यासाठी एक डिस्टन्स आणि टाईममध्ये एक फॉर्म्युला आहे डिस्टन्ससाठी. तो आपण असाही लक्षात ठेवू शकता तुम्ही, DST. हे असंही लक्षात ठेवलं. याच्यावरून आपले 3 फॉर्म्युले रेडी होत असतात. ते आपण पाहू शकता की D स्टँड्स फॉर डिस्टन्स, S फॉर स्पीड आणि T फॉर टाईम. तर D इज इक्वल्स टू S इंटू T. जर आपल्याला स्पीड आणि टाईम म्हणजेच वेळ दिला आहे आणि त्यावरून अंतर म्हणजेच डिस्टन्स काढायचं आहे तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. DST लक्षात ठेवलं तरी आपण तिघीही फॉर्म्युले यूज करू शकतो. आता समजा आपल्याला स्पीड विचारली आहे आणि डिस्टन्स आणि टाईम दिलेला आहे, तर ते आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू. तर हा T इथे आपण पाहू शकतो की इथे मल्टिप्लायला आहे आणि आपल्याला स्पीड विचारली. तर जर स्पीड काढायचं असेल तर हा मल्टिप्लायला आहे, तर तो इकडे जाताना डिवाइड जातो. मग डिस्टन्स अपॉन टाईम हा झाला आपला सेकंड फॉर्म्युला. याच फॉर्म्युल्यावरून रेडी होतो. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला टाईम विचारला आहे आणि डिस्टन्स आणि स्पीड दिलेली आहे तर टाईमही काढताना हा एस इकडे मल्टिप्लायला, इकडे जाताना डिवाइडला होतो. तर डिस्टन्स अपॉन स्पीड अशा प्रकारे 3 फॉर्म्युले आपण इथून तयार करतो आणि यावरूनही आपल्याला हे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इझी जात असतात. म्हणजे जर याच्यात कधी आपल्याला स्पीड विचारली आहे, कधी टाईम विचारला आहे किंवा कधी डिस्टन्स विचारलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एका फॉर्म्युलानेच इथे सॉल्व्ह करू शकतो. फक्त डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, DST असं लक्षात ठेवून. चला तर मग आता आपण आधी हे एक्झाम्पल पाहूया की यात आपल्याला काय विचारलं. तर यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की डिस्टन्स ट्रॅव्हल्स म्हणजे स्पीड दिलेला आहे, S इज इक्वल्स टू स्पीड दिलेला आहे 72 किलोमीटर पर आवर आणि हाऊ मेनी टाईम इट विल कवर इन 25 सेकंड्स. तर टाईम किती लागेल, 25 सेकंड नंतर किती मीटर डिस्टन्स कवर करेल. मीटरमध्ये विचारलं म्हणजे ते डिस्टन्स आहे आणि आपल्याला टाईम दिलेला आहे T इज इक्वल्स टू 25 सेकंड्स आणि विचारलं काय, डिस्टन्ससाठी क्वेश्चन मार्क. मग आता आपण पाहू शकतो डिस्टन्स विचारला आहे म्हणजे इथे आपला हा फॉर्म्युला यूज होतो, कारण आपल्याला स्पीड दिलेली आहे, टाईम दिलेला आहे. हे 2 फॉर्म्युले आपले इथे यूज होत नाही. ओके, तर मग आपण हे त्याप्रमाणे आता सॉल्व्ह करूया. फक्त हे DST लक्षात ठेवलं तर आपल्याला तरी लक्षात येईल की काय. तर इथे आपण पाहू शकतो की जे स्पीड आहे तो आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये म्हणजे ताशी दिलेला आहे आणि जो टाईम आहे तो आपल्याला सेकंड्समध्ये दिलेला आहे. तर इथे तास आणि इथे सेकंड्स हे असं आपण सॉल्व्ह नाही करू शकत. तर इथे मी तुम्हाला सांगितलं आहे जर आपल्याला किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण 5/18ने मल्टिप्लाय करत असतो. याचं कन्वर्जन आपल्याला सेकंड्समध्ये करायचं, कारण टाईम जो दिलेला आहे त्याच्यात आपल्याला कन्वर्जन करावं लागतं. मग आपण इथे काय करणार आहे की आधी जो काही स्पीड आहे त्याचं कन्वर्जन आपण मीटर पर सेकंडमध्ये करूया. तर इथे आपण पाहू शकता की 72 इंटू आपण 5/18 करणार आहात त्याचं कन्वर्जन करायला. तर ते येणार आहे आपलं 20 मीटर पर सेकंड. तर आता झालं आपला जो काही स्पीड आहे तो पण मीटर पर सेकंडमध्ये झाला 20 मीटर पर सेकंड आणि जो काही टाईम आहे तो पण 25 सेकंड. युनिट सेम करून घेतले. ओके, इथेपर्यंत झालं. आता आपला फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाईम. स्पीड काय दिलेला आहे आपल्याला 20 आणि टाईम काय दिलेला आहे आपल्याला 25. तर आपल्याला माहिती आहे 20 इंटू 25 म्हणजे 500 मीटर्स. तर अशा प्रकारे आता आपण इथे सांगू शकतो की
25 सेकंदात ती 500 मीटर एवढं अंतर पार करेल. तर बेसिकली DST हे लक्षात ठेवलं, त्याच्यावरनं आपल्याला तीनही फॉर्म्युले तयार करता येतात आणि युनिट कन्व्हर्जनचे हे 2 फॉर्म लक्षात ठेवले तरी या टाईपचे आपण सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थितरित्या न चुकता सॉल्व्ह करू शकतो. म्हणून हे 3 पॉईंट्स व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा आणि अशा प्रकारचे आपण अजून एक्झाम्पल्स पुढे घेऊन येणार आहोत, तर आपल्याला त्याचीही नक्कीच मदत होईल. आता यावरच आधारित आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. A man walks to an office at 4 km per hour and return at 6 km per hour. Find the average speed. तर आपल्याला सरासरी वेग काढायला सांगितला आहे त्या माणसाचा. तर सरासरी वेग काढण्यासाठीही जर 2 व्यक्तींचं काही रिलेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर सरासरी स्पीड काढायची आहे तर त्यासाठी ॲव्हरेज स्पीडचा एक फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू 2xy अपॉन x प्लस वाय. हा फॉर्म्युलाही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. यात अजून वेगळे टाईपही आहेत, ते मी PYQमध्ये घेऊन नक्कीच येणार आहे. तर ॲव्हरेजचं जर आपल्याला रिलेशन काही दिलेलं आहे आणि त्यात आता आपण पाहू शकता की त्यांनी विचारलं आहे अ पर्सन वॉक्स ॲट अ ऑफिस. तर एक स्पीड दिलेली आहे जाण्याची आणि येण्याची आणि ॲव्हरेज स्पीड विचारली आहे. तर इथं आपल्याला माहिती आहे जाण्याची स्पीड आहे 4 किलोमीटर, येण्याची आहे 6. याला आपण x कन्सिडर करू, याला आपण y कन्सिडर करू आणि ॲव्हरेज स्पीड काढण्याचा फॉर्म्युला इथे पाहू शकता की 2 × xy म्हणजेच 2 × x दिलेला आहे 4 × y दिलेला आहे 6 अपॉन x प्लस वाय म्हणजे या दोघांची ॲडिशन 6 + 4. तर इथे आपल्याला माहिती आहे 6 + 4 होता 10. 2 × 4 × 6 अपॉन 10 झालेलं आहे. तर इथं माहिती आहे बे पंचे 10, इथे 5 आहे, 6 × 4 = 24 अपॉन 5 आणि हेच जर आपण केलं तर आपल्याला 4.8 किलोमीटर पर आवर हे आन्सर इथे मिळतं. तर ॲव्हरेज स्पीड आपल्याला हा निघाला आहे. तर इथे ॲव्हरेजमध्ये ह्याही एका फॉर्म्युलाचा यूज होतो आणि अजून एक आहे 2xy अपॉन x - y. त्या टाईपचे सम आपण पुढे अभ्यासणारच आहोत. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे ॲव्हरेज स्पीडचा, आपण नोट डाऊन करू शकता. 2xy अपॉन x + y फॉर ॲव्हरेज स्पीड. तर हे झालं आपले टाईम डिस्टन्स वर आधारित एक्झाम्पल्स. आता नेक्स्ट टॉपिक आहे रेशो अँड प्रपोर्शन. या टॉपिकवरही प्रश्न विचारले जातात. लास्ट इयरच 2025मध्ये या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तो आपण पुढे PYQमध्ये अभ्यासणारच आहोत. तरी आता इथे आपण पाहू शकतो की कोणते टाईपचे प्रश्न विचारले जातात. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे पाहणार आहोत. If A/B is equals to 2:3, B/C is equals to 4:5. Find A/B/C. तर आपल्याला आता A/B/C याचं गुणोत्तर इथे शोधायचं आहे. तर आपण इथे पाहू शकतो की A/B आपल्याला काय दिलेलं आहे 2:3 आणि B/C दिलेला आहे 4:5 आणि फाइंड करायचं आहे A/B/C. तर याच्यासाठी अशा टाईपचे जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला इथं आपण पाहू शकतो की B इथे 3 आहे आणि इथे B 4 दिसतोय आपल्याला. तर हे वेगवेगळं आहे. तर कधीही आपल्याला जर हे सिमिलर असं जर सॉल्व्ह करायचं असतं तर हा जो रेशो असतो सपोज इथं B दोघांमध्ये कॉमन आहे तर तो सेम असावा लागतो, जो की इथे नाही आहे. तर असे जर एक्झाम्पल्स आले तर तिथे आधी आपल्याला ती व्हॅल्यू इक्वल करावी लागते. तर आपण मागे पण सॉल्व्ह केलं फ्रॅक्शन्समध्ये, त्याप्रमाणे आपल्याला आता अशी एक LCM याचा शोधावा लागेल की जो दोघांमध्ये कॉमन असेल. तर 3 आणि 4च्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे 3 × 4 म्हणजेच 12 आणि 4च्या टेबलमध्ये पण 12 येतो, तर तो दोघींचा LCM झाला. पण ते आपण फक्त याला मल्टिप्लाय नाही करू शकत, आपल्याला दोघी टर्म्सला करावं लागेल. तर म्हणून A/B हे आपण असंही लिहू शकतो A/B म्हणजेच 2/3. आणि आता आपल्याला 3 × 6 = 3 × 12 म्हणजे 3ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 12 येतं. त्याचप्रमाणे आपल्याला इथे 2लाही करावं लागेल. सो 2 × 4 आणि 3 × 4 8/12 हे झालं. त्याचप्रमाणे B आणि Cचं जर आपल्याला करायचं आहे B/C हे आपण असं लिहू शकतो म्हणजेच 4/5 आणि 4च्या पाड्यात आपल्याला माहिती आहे की 4 × 12 येतं, म्हणून आपण 5ला पण 3ने मल्टिप्लाय करू, म्हणून इथे 12 आणि इथे झालं 15. तर आता आपण पाहू शकतो की जी काही Bची व्हॅल्यू आहे 12 ही आपल्याला इथे कॉमन दिसते. तर Aची काय इथे म्हणजेच A/B झाला आता 8:12 आणि B/C झालं 12:15.
तर आपण पाहू शकतो ए इथं 8 येतो, बी ह्या दोघांमध्ये कॉमन 12 आणि सी झाला 15. म्हणून A:B:C हे जे गुणोत्तर आहेत ते आता आपलं या प्रकारे येणार आहे. म्हणजे जर ऑप्शन्समध्ये आपल्याला 8:12:15 दिसेल तर ते आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण असे LCM शोधून आणि जी ती काही व्हॅल्यू विचारली होती, जसं बी आपण तिथे कॉमन नव्हता म्हणून त्याला एक बेस सेम करून अशा प्रकारे सॉल्व्ह करत असतो. आता नेक्स्ट रेशो अँड प्रपोर्शन्सचं एक्झाम्पल आहे. डिवाइड 1200 अमंगस्ट एक्स अँड वाय इन द रेशो 7:5. तर आपल्याला एक अमाऊंट दिलेली आहे 1200 रुपये आणि ती आपल्याला एका गुणोत्तरात विभागायची आहे 7:5. म्हणजे टोटल आपल्याला कितीमध्ये करायची आहे ते आपण पाहू शकतो की टोटल पार्ट्स आपल्याला दिले 7 आणि 5 म्हणजे 7 + 5 इज इक्वल्स टू 12 होता. तर याचे 12 असे भाग करायचे आहेत आपल्याला आणि त्यातला म्हणजे 12 भागांमधून आपण म्हणू शकतो की 60% जो शेअर आहे तो एक्सचा असणार आहे आणि 5% जो आहे तो वायचा असणार आहे. तर टोटल आपल्याला 12 पार्ट्स मिळालेत. मग 1200चे आपण जर 12 पार्ट्समध्ये केलं तर डिवाइड बाय 12 करू. 12 1 जा 12 आणि हे 0 ॲज इट इज. तर टोटल झाले 100. आता आपल्याला कळालं की एक शेअर जो आहे तो 100 आहे आणि जर आपल्याला एक्सचा जो आहे तो 7 शेअर द्यायचे आहेत म्हणजे 7 इंटू आपण 100 करू म्हणजेच 700 आणि वायला 5 शेअर द्यायचे आहेत म्हणजेच 5 इंटू 100 इज इक्वल्स टू 500. आपण हे अशा प्रकारे सॉल्व्ह केलं तर क्रॉस चेक म्हणून आपण यांची ॲडिशन करू शकतो, जी की 1200 येते, जी की ओरिजिनल रक्कम होती आपल्याला माहिती आहे म्हणून आपलं आन्सरही बरोबर आहे. हे आपण इथे क्रॉस चेक करू शकतो आणि अशा प्रकारे शेअर्सचा एक पार्ट काढून आपण टोटल पार्ट्स दिलेले आहेत त्याला इंटू करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. यानंतर आपण पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी यावर कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात हे अभ्यासणार आहोत. तर त्यात फर्स्ट क्वेश्चन आपण पाहू शकतो. इफ इन्कम ऑफ P इज 25% मोर दॅन Q, बाय हाऊ मच पर्सेंटेज इज Q's इन्कम लेस दॅन P. तर Pचे उत्पन्न दिलेले आहे जे की Q पेक्षा 25% जास्त आहे. तर आपण एक गृहीत धरूया की Qचं उत्पन्न 100 आहे. हे एक स्टँडर्ड माप आहे. जेव्हा आपण अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा आपण 100 जर दिलेलं नसेल कसलं काही तर आपण 100 हे मानत असतो आणि मग त्यांनी म्हटलं काय पीचं हे 25% जास्त आहे क्यूपेक्षा. मग जर आपण क्यूचं 100 घेतलं तर पीचं ऑफकोर्स 100 + 25 म्हणजेच 125 येणार आहे. हे आपण लिहून घेतलं. नंतर काय बाय हाऊ मच पर्सेंटेज इज क्यूज इन्कम लेस दॅन पी. तर क्यूची जी इन्कम आहे ती किती टक्क्यांनी पी पेक्षा कमी आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर अशा टाईपचे जेव्हा येतात क्वेश्चन्स तेव्हा आपण सॉल्व्ह कसे करतो, आधी यांच्यातला डिफरन्स काढतो. सो 100 - 125 किंवा 125 - 100 25 येणार आहे आणि यांच्यातला जो डिफरन्स असतो तो आपण पॉझिटिव्ह डिफरन्सेस घेत असतो. नाही तर तुम्ही म्हणणार हे -25 साईनने सो -25 यायला पाहिजे, तर नाही. हे काढताना आपण एक पॉझिटिव्ह डिफरन्स घेतो जो 25 आला आणि इथे त्यांनी आपल्याला विचारलंय की लेस दॅन पी. पी पेक्षा लेस दॅन त्यांनी आपल्याला विचारलंय. तर इथं ज्यापेक्षा लेस दॅन विचारलेलं असतं ना तर हे आपण कसं काढतो, पर्सेंटेज लेस. आपल्याला लेस विचारलंय तर याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे की यांच्यातला डिफरन्स आपण आधी लिहितो तो आहे 25 आणि लेस दॅन पी. मग पीची व्हॅल्यू इथे काय आपल्याकडे 125 म्हणून ती आपण इथे डिवाइडला करतो आणि त्यांनी आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारले ते टक्केवारीमध्ये म्हणून त्याच्यासाठी इंटू 100 करणं हे कंपल्सरी असतं. तर हे आपण पाहू शकतो की असं केलेलं आहे आणि हेच जर आपण सॉल्व्ह करतो तर आपल्याला आन्सर मिळतं 20%. तुम्ही असंही करू शकता. 25 1 25 25 25 25 5 आणि 5 दुने असं या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर हे लक्षात आलंच असेल. इथे लेस दॅन पी म्हटलं होतं म्हणून आपण पीची जी काही व्हॅल्यू आहे ती डिवाइडला टाकली, यांच्यातला डिफरन्स आधी केला आणि पर्सेंटेजमध्ये विचारलंय त्याच्यासाठी इंटू 100 केलं म्हणून आपल्याला 20% हे उत्तर इथे मिळालंय. तर अशा टाईपचे प्रश्नही आपल्याला विचारले जात असतात. आता यातच आपण नेक्स्ट प्रश्न पाहणार आहोत. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीजेस बाय 10% annually. इफ करंट पॉप्युलेशन इज 10,000 व्हॉट विल इट बी आफ्टर 2 years. तर एका गावाचं पॉप्युलेशन दिलेलं आपल्याला की जे दरवर्षी 10% वाढत असतं. तर एक कोणत्या तरी वर्षाचं आता दिलेलं आहे की आत्ता करंट सिच्युएशनला 10,000 आहे तर 2 वर्षानंतर काय असेल. तर हे आपण ॲक्च्युली 2 टाईपने करू शकतो. हे इझी आहे सिम्पली करायला म्हणून मी तुम्हाला सांगते. आपल्याला माहिती की 10,000चे 10% 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
इथं आपल्याला दिसते की 1000 होता, म्हणजे जर ह्या वर्षी 10,000 आहे तर पुढच्या वर्षी 10% वाढेल, म्हणजे ही टोटल किती होईल? 11,000 होईल. तर येस, 11,000 होईल. आपल्याला त्यांनी 2 वर्षांनी विचारलंय, म्हणून 11,000चे जर आपण 10% केले, आपल्याला माहिती आहे 10% म्हणजे ते किती होतं आपल्या इथे? 1100. आणि तेच जर आपण यात ऍड केले तर आपल्याला मिळतं 12,100. हे सिंपल होतं म्हणून आपण हे या प्रकारे करू शकलो, पण हे जर आपण फॉर्म्युला यूज करून करायला गेलो, ऍक्च्युली फॉर्म्युलाने इझी जाईल, कारण जर जास्त व्हॅल्यू असली तर आपण हे असं सिम्पली नाही करू शकत. हे जस्ट मी तुम्हाला एक नॉर्मल सिम्प्लिफिकेशन सांगितलं. तर इथे आपल्याला दिलेलं काय आहे की जी टाउनची पॉप्युलेशन आहे ती 10%ने वाढते. याच्यासाठी आधी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देते. तो फॉर्म्युला असा आहे, A is equals to P into 1 plus R by 100 raised to N. तर याच्यामध्ये P म्हणजे ही काही आपल्याला पॉप्युलेशन दिलेली आहे ती होणार आहे, आणि 2 वर्षानंतर विचारलाय, मग हा जो N आहे तो 2 होणार आहे, आणि R म्हणजे त्याचं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 दिलेला आहे तो होणार आहे. तर हे सॉल्व्ह करताना आपण काय करू, A इज इक्वल्स टू P म्हणजेच हे आपल्याला 10,000 दिलेलं आहे, 1 प्लस R ची व्हॅल्यू 10 आहे, पर्सेंटेज म्हणजेच हे 100 जे ऑलरेडी दिलेलं आहे, आणि 2 वर्षानंतर विचारले म्हणून इथे N हा 2 येणार आहे, आणि हे मग आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला तीच व्हॅल्यू मिळणार आहे इंटू 1 प्लस 1/10 स्क्वेअर, आणि हेच जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर 12,100 रुपीज मिळणार आहे. हा फॉर्म्युला एक खूप महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली 2 वर्षासाठी होतं म्हणून मी इझी स्टेपने लवकर तुम्हाला आधी करून दाखवलं त्याप्रमाणे झालं, पण हेच जर 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष असं विचारलं असतं तर इथे सरळ आपण यांची ती व्हॅल्यू ठेवतो आणि हे सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर मिळत असतं. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पर्सेंटेज ह्या टॉपिकमध्ये विचारले जातात, म्हणून हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवा. याची जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढे हे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायलाही इझी जातील आणि तेवढा आपला वेळही वाचेल. नेक्स्ट आता आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा आणि तोटा या टॉपिकवर एक प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न आहे, अन आयटम इज सोल्ड फॉर 270 ॲट अ लॉस ऑफ 10%. तर एक वस्तू आहे की जी 270 रुपयाला विकली गेलेली आहे, म्हणजे ही तिची विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस दिलेली आहे 270 रुपीज, आणि तोटा झालेला आहे 10%, म्हणजेच इथे आपल्याला जो काही लॉस दिलेला आहे तो 10% दिलेला आहे. हे आपण प्रश्नावरनं आधीच लिहून घ्यायचं म्हणजे सोडवायला इझी जातं. आणि ओरिजिनल कॉस्ट प्राइस म्हणजे जी काही त्याची मूळ खरेदी किंमत आहे ती आपल्याला इथे शोधायची आहे. तर जिथे आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे आणि लॉस किंवा प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला आहे आणि कॉस्ट प्राइस काढायची, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे की कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस अपॉन 1 मायनस जो काही लॉस झालेला आहे तो अपॉन 100. हा फॉर्म्युला व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे असे प्रश्न आले तर आपल्याला अवघड नाही वाटणार. तर इथे आपण पाहू शकतो की कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस दिलेली आपल्याला 270 अपॉन 1 मायनस लॉस जो झालेला आहे तो 10% झाला आहे डिवाइड बाय 100. तर इथे आपण पाहू शकतो 270 अपॉन 10 मायनस 1 9 अपॉन 10, म्हणजेच हे आपलं झालं 2700 अपॉन 9. हा 10 वरती गेला म्हणजे मल्टिप्लाय झाला, 9 1 9 9 2 8 9 3 27 तर 300. तर टोटल मूळ खरेदी किंमत जी होती ती 300 रुपये होती, आणि त्याच्यामुळेच 10% लॉस झाला, तर ती किंमत आपली 270ला ते आयटम गेलेला आहे. तर अशा प्रकारे हा कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला यूज करून आपण हे सम सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे आपला वेळ वाचतो व्यवस्थित जर आपण फॉर्म्युला थ्रू गेलो तर, आणि जे काही उत्तर आहे ते अगदी बरोबर आपल्याला इथे मिळत असतं. तर हे झालं आपलं प्रॉफिट अँड लॉसवरचं एक्झाम्पल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंगवरचे सम्स पाहणार आहोत, म्हणजे व्याज आणि सूट. तर इथं प्रश्न दिलेला आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचा आपल्याला ऑन 8,000 ॲट 10% पर ॲनम फॉर 2 years. तर हा फॉर्म्युला आपण या आधी वरती पण लिहून घेतलेला आहे की A इज इक्वल्स टू 1 प्लस R बाय 100 रेज टू N लिहिलेला होता, तो N म्हणजे टाइमच घेतो, तर इथे आपण T ही कन्सिडर करू शकतो. तर इथे सॉरी, आणि इथे P होता, मी विसरले इथे लिहायला. तर इथे आपल्याला अमाऊंट काढायची आहे. A फॉर अमाऊंट, P दिलेला आहे आपल्याला 8,000 म्हणजेच 8,000 इंटू 1 प्लस R दिलेला आहे 10%, आणि वेळ दिलेला आहे 2 years, N किंवा T जे आपल्याला तिथे दिलेलं होतं ते. आणि त्याचप्रमाणे आपण हे मग आता सॉल्व्ह केल्यावर आपल्याला आन्सर मिळणार आहे
1+1/10⁻², आणि हे सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर मिळतं ते म्हणजेच 9,680. आणि त्यांनी विचारलं काय आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. तर ते आपण जी काही अमाऊंट मिळाली आहे ती आपण प्रिन्सिपल अमाऊंटमधून मायनस करू, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 9,680. त्यातनं आपण 8,000 मायनस करू, 1,680. तर चक्रवाढ व्याज जे आपल्याला 2 वर्षानंतर लागणार आहे ते टोटल 1,680 रुपये लागणार आहे. या प्रकारे हा फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता. आपण आधी पण एकदा यूज केला तर किती इम्पॉर्टंट आहे म्हणून तो व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अ शॉपकीपर ऑफर्स अ सिंगल डिस्काउंट इक्विव्हॅलंट टू अ सक्सेसिव्ह डिस्काउंट ऑफ 20% अँड 10%. तर ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्याच्यासाठी एक डिस्काउंट फॉर्म्युला इथे दिलेला आहे, x+y - xy/100. तो शॉपकीपर आहे तो डिस्काउंट ऑफर करतोय 10% आणि 20%. तर याच्यामध्ये आपण हे जे आहे याला एक्स कन्सिडर करू, याला वाय कन्सिडर करू. अशा टाईपचे जर दोन याच्यामध्ये सम्स आले तर आपण त्याला XY कन्सिडर करतो आणि त्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आन्सर काढत असतो. तर इथे एक्स आहे 20% प्लस वाय 10 मायनस एक्स इंटू वाय म्हणजे 20 इंटू 10 आपलं झालं 200/100. आणि हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतं 30 - 2 म्हणजेच 28%. तर शॉपकीपरला जो काही फायदा होणार आहे तो 28%चा इथे होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंगवरही प्रश्न विचारण्यात येतात. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. खूप सारे सम्स यात सॉल्व्ह केलेले आहेत आय नो. पण जर काही डाऊट वगैरे असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या टाईपचे PYQs आपण घेऊनही येणार आहोत. आणि जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी हवे असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा, म्हणजे मी त्या प्रकारे अजून